राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पाहायला मिळेल. हा पाऊस कुठे होईल सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेजवर पाहत आहात. आतापर्यंतचा मोसमी पाऊस पाहिला तर 1 जून पासून 23 ऑगस्ट पर्यंत राज्यातील काहीसा उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काहीसा अपवाद वगळता बऱ्याचशा भागामध्ये पाऊसमान सरासरीहून कमी ते खूप कमी पाहायला मिळालेला आहे. आणि जर संपूर्ण देशाचा विचार करायला गेलो तर आतापर्यंत पावसाची तूट आहे 13.6% पाऊस कमी झालेला आहे. त्यात राजस्थान असेल, पंजाब, इकडे पश्चिमेकडील गुजरातचा भाग आहे, मराठवाडा, विदर्भाचा भाग आहे, पूर्व उत्तर प्रदेशचा भाग आहे, बिहार, उत्तर पूर्वेकडील राज्य आहेत, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटकचे दक्षिणेकडील भाग, कर्नाटकचा जो किनारपट्टीचा भाग आहे किंवा केरळचा भाग आहे. या ठिकाणी पाऊसमान सरासरीहून खूप कमी पाहायला मिळतंय. आणि जर आत्ता महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर 1 जून पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत काही म्हणजे मागच्या आठवड्यात जे काही जिल्हे लाल रंगात नव्हते ते सुद्धा आता लाल रंगात आलेत. म्हणजे पावसाची तूट ही दिवसेंदिवस वाढत आहे. पाहिलं तर नंदुरबार आहे, अहिल्यानगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट 20% कमी पाऊस झालेला आहे. म्हणजे बीडमध्ये पाहिलं तर 43% तूट आहे, हिंगोली 43 आहे, सोलापूर 41 आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पाऊसमान सरासरीहून खूप कमी पाहायला मिळालेला आहे. फक्त जास्त पाऊस झालेला भाग आहे नाशिक, पुणे, पालघर, मुंबई उपनगर आणि याही भागामध्ये नाशिकच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यापासून पश्चिमेकडे, पुण्याच्या मध्यापासून पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस जास्त झाला. पण पूर्वेकडील भाग आहे पुण्याचा, या ठिकाणी पाऊसमान हे थोडंफार कमीच आहे. आणि या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर काही जिल्ह्यांमध्ये अजून तूट वाढण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी थोडीशी सुधारणा होईल, पण जास्त काही सुधारणा नसेल. खूप आकडे जास्त चांगले होतील असं नाही. कोकण गोव्यात तूट आहे आत्तापर्यंत 5%, मध्य महाराष्ट्रात 9% अधिक पाऊस झालाय. मराठवाड्यात 25% कमी आहे, विदर्भात 21% कमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो, तर 23 ऑगस्टपर्यंत पाऊस 8% कमी पडलेला आहे. मागील 7 दिवसाचं जर आपण या ठिकाणची आकडेवारी पाहिली, तर सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास पावसाच्या नोंदी झाल्यात. त्यानंतर नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, मुंबई शहर उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, इकडे गोंदिया असेल. सरासरीहून कमी पाऊस झालाय आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पिवळ्या रंगात सरासरीहून खूप कमी पाऊस या मागच्या 6 ते 7 दिवसामध्ये राज्यात पाहायला मिळालेला आहे. काहीशी सुधारणा विदर्भाकडे होते, पण त्यामुळे खूप आकडे सुधारतील असा अंदाज नाहीये. गेल्या 7 दिवसाचा पाऊस जर पाहिला तर पाऊस विदर्भाच्या काही भागामध्ये थोडेसे पाऊस नोंदी वाढलेत. पण जी या ठिकाणची सरासरी आहे, ती याहून जास्त आहे. त्यामुळे हा पाऊस कमीच पडलेला आहे. कोकण घाटातही पावसाची सरासरी काही जास्त पावसाने पाऊस होतोय, पण त्यांनी सरासरी या आठवड्याची ओलांडली नाही. मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्राचे भाग आहेत. क्वचित हलक्याशा सरी पाहायला मिळतात. पश्चिम विदर्भ असेल, पण या सरी खूप फायदेशीर आहेत असं नाहीये. खूप मोठ्या प्रमाणात जी तूट आहे ती अजूनही या ठिकाणची दिसते. सध्या इथून पुढचा जर आपण अंदाज पाहिला तर एम-जी-ओ जो आहे, तो साधारणतः 6-7व्या नंबरच्या घराच्या आसपास आहे आणि तो या गोलाच्या आतमध्ये आहे. म्हणजे एम-जी-ओ कमकुवत आहे. त्यामुळे मेडन ज्युलियन ऑस्सिलेशनकडून आपल्याला या आठवड्यात मदत होताना दिसत नाहीये. दुसरीकडे एल निनो आहे, तो अजून अजून प्रबळ होत चाललाय. त्याचं जे सप्रेशन, त्याने जी काही हवा दाबलेली आहे आपल्या देशावरची, ती कायम आहे. आणि आय-ओ-डी आहे, इंडियन ओशन डायपोल, तो पॉझिटिव्ह नाहीये. मागच्या आठवड्यातील आकडे 0.4 अंश सेल्सियसपेक्षा थोडेसे कमी होते आणि इथून पुढे जरी तो म्हणजे पॉझिटिव्ह आकडे आले, तरी सुद्धा तो डिक्लेअर व्हायला ऑक्टोबर महिना उजाडू शकतो. त्यामुळे आय-ओ-डीकडूनही सध्या तरी लगेच काही मदत अपेक्षित नाही आणि एकदा मान्सून गेल्यानंतर आय-ओ-डीमुळे खूप जास्त पावसाची सुद्धा अपेक्षा ठेवू नका. सध्या जर आपण पाहिली तर एक कमी क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये आहे. मागील काही कमी दाबाच्या क्षेत्रांच्या तुलनेत हे थोडंसं दक्षिणेकडे आहे. पण हे उत्तर-पश्चिम दिशेने मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या याचा प्रभाव आपल्याला विदर्भाकडे पाहायला मिळतोय. हवेचं जोर क्षेत्र विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये आहे. त्यामुळे विदर्भात खास करून पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जना आणि पाऊस पाहायला मिळतोय. पण सिस्टम खूप दूर असल्यामुळे हा पाऊस सर्वदूर होत नाहीये. त्यामुळे विदर्भातील पावसाच्या आकडेवारीत अ, काल तरी खूप मोठी सुधारणा झाली नाही आणि आजही बऱ्यापैकी पाऊस होतोय पूर्व विदर्भामध्ये.
तर उद्यापर्यंत आकडे कळतीलच कसे काय सुधारणा होते. पण या आठवड्यात ही सिस्टम अशा उत्तर-पश्चिमेकडे येईल. याच्यामुळे जे बाष्प असेल, ते विदर्भाच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला बाष्प या आठवड्यात पाहायला मिळेल. तर राज्याच्या इतर ठिकाणी मात्र कोरडे वाऱ्यांचे प्रवाह विशेष करून जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. त्यामुळे इतर भागामध्ये या आठवड्यात खूप मोठी अपेक्षा ठेवू नका. सध्या जर आपण पाहिलं स्थिती काय आहे, तर 23 ऑगस्ट रोजी सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये एक मेघगर्जनेचा ढग आहे. नांदेड, यवतमाळ थोड्याफार पावसाचे ढग आहेत. इकडे हिंगोलीच्या भागामध्ये, नागपूर, चंद्रपूरच्या भागामध्ये किंवा इकडे अकोल्याच्या भागामध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस देणारे ढग आहेत, पण व्याप्ती पावसाची कमी कमी आहे. घाट विभागाकडे सुद्धा काही अंशच ढगाळ वातावरण आहे. थोड्याशा हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. या उत्तरेकडील भाग आहे राज्याचा या ठिकाणी कोरडे वाऱ्याचे प्रभाव वाढलेत. या ठिकाणी ढगांची दाटी सुद्धा आता कमी झाली. कोकणातही क्वचित अपवाद वगळता विशेष पावसाचे ढग हे सध्या दिसत नाहीत. रात्रीचा जर अंदाज पाहिला तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेडचे काही भाग, सोलापूरच्या अति दक्षिणेकडील भाग या भागाच्या आसपास थोडासा गडगडाट आणि पावसाची सरी राहतील. हे ढग पुढे-पुढे निघून जाण्याचा अंदाज आहे. घाटातही हलक्या मध्यमच सरी होण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या-फुलक्या सरी रात्री उशिरा किंवा अधूनमधून थोड्या वेळासाठी पाहायला मिळतील. सर्वदूर सार्वत्रिक पाऊस कोकणातही नसेल. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा काही विशेष पावसाचा अंदाज हा सध्या दिसत नाही. या आठवड्यातील जर आपण अंदाज पाहिला तर सोमवारीसाठी जो अंदाज आहे, सगळीकडे नाही म्हणता सोमवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग आहेत. मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळेल. तसेच अमरावती, यवतमाळ, नांदेडचे काही भाग असतील, या ठिकाणी किंवा चंद्रपूरचे भाग आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी राहतील. घाट विभागाच्या आसपास हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील. कोकणातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील. आणि राहिलेला राज्याचा जो भाग असेल हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे. मराठवाड्याचे बरेचसे भाग आहेत. पश्चिम विदर्भातील भाग आहेत. काहीसा अपवाद वगळता विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही. हां, काही ठिकाणी हलक्या-फुलक्या सरी होतील, पण पावसाची व्याप्ती कमी राहील किंवा तीव्रता कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर हा जो भाग आहे या ठिकाणी अ, कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहतील. त्यामुळे या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता खूप कमी आहे. सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी सुद्धा विदर्भाच्या काही भागांकडे खास करून उत्तरेकडील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्ध्याचे उत्तरेकडील भाग असतील. या ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी अपेक्षित आहेत. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणाचे उत्तरेकडील भाग, अमरावती, वाशिमचे काही भाग असतील, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी मध्यम किंवा हलक्या सरी होतील आणि हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. पुणे घाटापासून सातारा घाट, कोल्हापूर घाट मध्यम सरींची शक्यता राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील. तर उत्तरेकडील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक क्वचित अपवाद वगळता जास्त काही शक्यता या ठिकाणी नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर याही ठिकाणी काहीसा अपवाद वगळता विशेष शक्यता नाही. मात्र जळगावचे पूर्व भाग, जालना, बीड, सोलापूर, लातूरचा भाग आहे. धाराशिव असेल, नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकचे उत्तरेकडील भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होईल, पण व्याप्ती, तीव्रता कमी क्षेत्रावरती म्हणजे कमीच राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी सुद्धा राज्याच्या उत्तरेकडील भागामध्ये, विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाची सरींची शक्यता ही कायम आहे. पण हा पाऊस खूप मुसळधार नाही, मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणचा अपवाद वगळता मुसळधार पाऊस सगळीकडे होणार नाहीये. याच तर वेळेला सातारा घाट, कोल्हापूर घाट मध्यम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम, उत्तरेकडील भाग असतील, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र अपवाद वगळता विशेष शक्यता नाही. राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये सुद्धा विशेष शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी थोडासा गडगडाट होऊ शकतो, पण शक्यता कमी आहे पावसाची. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार पर्यंत विदर्भात बाष्प दाखवतंय. पण बाष्प जर राहिलं तर हलक्या मध्यम सरीची शक्यता ही राहील. पण हा पाऊस सर्वदूर राहण्याचा सध्या तरी अंदाज दिसत नाही. पण गुरुवार नंतरच्या अंदाजात बदल सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जे काही बदल असतील ते तुम्हाला येत्या दिवसामध्ये तुम्हाला कळवण्यात येतीलच. पण गुरुवार ते शनिवार विदर्भात खास करून उत्तर-पूर्व विदर्भाच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील. याच काळामध्ये घाटाच्या आसपास सुद्धा हलक्या-फुलक्या सरी राहतील. हलक्या मध्यम सरी राहतील. कोकणात हलक्या मध्यम सरी क्वचित राहतील आणि राज्याच्या इतर भागामध्ये अपवाद वगळता विशेष शक्यता पावसाची नाहीये. काही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट होईल. पण व्याप्ती, तीव्रता गुरुवार ते शनिवार दरम्यान विशेष काही दिसत नाही.
रविवार येता-येता विदर्भाकडील बाष्पसुद्धा कमी होतानाचा अंदाज दिसतोय. पूर्व विदर्भात थोड्याशा हलक्या मध्यम सरी होऊ शकतात. घाटाच्या आसपास थोड्याशा हलक्या मध्यम सरी, कोकणात हलक्या मध्यम सरी. राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी अपवाद वगळता विशेष शक्यता नाहीये. या अंदाजामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला कळवण्यात येईलच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.